शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। सन 2023-2024च्या संचमानतेनुसार अतिरिक्त शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडून करण्यात आले प्रसिद्ध। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सन 2023-2024च्या संचमानतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यादीमधील शिक्षकांनी हरकती नोंदवण्यासाठी 4 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर येथे हरकती सादर कराव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे। संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षक हे मराठी माध्यमाचे असून समायोजन झाल्यानंतर तात्काळ पदस्थापना मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले। याबाबतची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्यांना शिक्षण विभागाकडून पत्रान्वये कळवण्यात आल्याचेही समजते। या यादीत समायोजन न झालेल्या शिक्षकांची ही नावे असून सोलापूर शहराबरोबरच सांगोला, माळशिरस, माढा, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट आदी तालुक्यातील शिक्षकांचाही समावेश आहे। हरकती सुनावणी झाल्यानंतर तात्काळ पदस्थापना देण्यात येणार असून रिक्त असलेल्या शाळांना शिक्षक मिळणार आहेत। ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली। अतिरिक्त शिक्षकांना हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली असून ही मुदत 9 डिसेंबरपर्यंत असून आलेल्या हरकतीवर 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणी घेऊन संबंधित शिक्षकांच्या आक्षेपांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले। शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीनुसार उपमुख्याध्यापक पद 4, पर्यवेक्षक 9, अल्पसंख्याक शिक्षक 7, बिगर अल्पसंख्याक शिक्षक 59 अशा पद्धतीने अतिरिक्त शिक्षकांची संख्या आहे। माध्यमिक शिक्षण विभागाकडून सन 2023-2024च्या सेवक संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया राबवत असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केव्हा करणार याकडे जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।